त्याची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। डीजीसीएनं एअर इंडिया विरुद्ध मोठी कारवाई केलेली आहे। 3 अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश देण्यात आलेत। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळतेय। विमान वाहतूक सुरक्षा नियामक डीजीसीएनं एअर इंडिया विरुद्ध ही मोठी कारवाई केलेली आहे। आतापर्यंत 3 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। अहमदाबादमध्ये दुर्घटना झाली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात येत असल्याचं कळतंय। प्रतीक्षा बनसोडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। प्रतीक्षा, आपण पाहतोय अतिशय मोठा महत्त्वाचा निर्णय। हे 3 अधिकारी कोण आहेत आणि त्यांचं निलंबन करण्याचं काय कारण आहे? नक्कीच आता जी सध्या झालेली घटना आहे अहमदाबादच्या, त्या घटनेनंतरच डीसीजीआयने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आज डीसीजीआयने काही वेळापूर्वी जे आहे ते निर्देश काढलेले आहेत। या निर्देशानुसार 3 मोठ्या पदावरच्या लोकांना जे आहे ते त्यांनी हटवलेलं आहे। त्यामधलं पहिलं नाव आहे शिवराज सिंह, जे डिव्हिजनल व्हाईस प्रेसिडेंट आहेत। त्यानंतर पिंकी मित्तल आहेत, जे चीफ मॅनेजर आहेत, आणि तिसरं नाव आहे पायल अरोरा, ज्या क्रू शेड्यूलिंग करतात। त्या तिघांनाही जे आहे ते डीजीसीआयने काढून टाकलेलं आहे। तत्काळ जे आहे ते निर्देश दिलेले आहेत आणि एअर इंडियाने सुद्धा तातडीने पावलं उचलत त्या तिघांना सुद्धा निलंबित केलेलं आहे। धन्यवाद प्रतीक्षा, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे।